अक्कलकोट नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार यांचा होम टू होम प्रचार घरोघरी जाऊन केला। प्रभाग क्रमांक 12 मध्ये झालेली विकास कामे, अक्कलकोट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 12 अ मध्ये ऋतुराज बंटी राठोड, तर प्रभाग 12 ब मध्ये कुंभारी नागूबाई नागराज, प्रभाग क्रमांक 12 क मध्ये कोरबू अल्फिया फैज अहमद नन्नू, तसेच नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून मिलनदादा कल्याण शेट्टी यांना प्रचंड मताने निवडून द्यावे। मतदान दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत राहणार आहे। तरी सर्व अक्कलकोट येथील ग्रामस्थांनी कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून उमेदवारांना निवडून द्यावे असा होम टू होम प्रचार करण्यात आला। यावेळी प्रकाश राठोड, शबाब कोरबू, प्रमोद कल्याण शेट्टी, शिवशंकर स्वामी, अमित मुजावर, अयाज चंदनवाले, अविनाश चव्हाण, रमेश राठोड, प्रकाश राठोड, संतोष राठोड, सागर राठोड, अनिल राठोड, शकील शेख, अल्ताफ करवल, असलम कोरबू, जावीर कोरबू, समीर बागवान, राहुल चव्हाण तसेच भाजपचे कार्यकर्ते, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाचा विजय असो। भारतीय जनता पक्षा नमस्कार, माझे नाव भागुबाई नागराज कुंभार आहे। मी प्रभाग 12 मध्ये थांबले आहे आणि नगराध्यक्षमध्ये मिलनदादा थांबले आहे आणि तसेच त्यांच्यासोबत अजून 3 जण आहेत, बंटी राठोड, अल्फिया कोरबू, आम्ही 4 जण थांबले आहोत। आम्हाला प्रचंड मताने निवडून द्या। तुमचे काही कामे अडचणी असले तर आम्ही करून देऊ। नमस्कार, माननीय नरेंद्र मोदी देशात मोठे मोठे निर्णय व देशाच्या सुविधासाठी मोदी साहेबांनी मोठे कामं करत आहेत। महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा महाराष्ट्रात मोठे कामं आणि चांगले सुविधा, रोड सगळे मोठे काम करत आहेत। असंच अक्कलकोटमध्ये सचिनदा कल्याण शेट्टी यांनी आमदार चांगले निर्णय, रोड, लाईट, गटर, पाणी सुविधा अत्यंत तीर्थक्षेत्र अक्कलकोट संस्था असल्यामुळे त्यांनीसुद्धा भरपूर निधी अक्कोला आणून काम करत आहेत। तसेच प्रभाग क्रमांक 11, 12 प्रभागमध्ये 3 उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष मिलनदादा कल्याण शेट्टी आहेत। 3 उमेदवारांमध्ये बंटी ऋतुराज राठोड, ननुबाई कोरबू यांची मुलगी, नागराज कुंभार यांचे घरचे भाऊ कुंभार, असे 3 उमेदवार एक नगराध्यक्ष आहे। यांनी सुद्धा यांच्या वार्डात आमदार साहेबांनी भरपूर निधी दिलेला आहे आणि भरपूर वार्डात गटर, रोड, लाईट असे अनेक कामे
सचिनदाच्या नेतृत्वाखाली आम्ही तिघं म्हणून पहिलाही गेले आहे, पुढेही करू आणि वार्डात काय काय अजून कामं राहिलेत तेही पूर्ण करू.